नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे काही प्रश्न पाहूया. 61वा प्रश्न आहे बघा. एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. उदाहरणार्थ EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? सान्निध्य, समावेश, सातत्य आणि साधर्म्य. तर आपलं मन या रिकाम्या जागा भरून काढतं पहा. बघा, हे अक्षर आहे, डी आहे, एन आहे. हे जर काय केलं, गाळलेल्या भागाचा विचार न करता आपलं मन काय करतं, वाचतं, म्हणजे समावेश येतं. तर आपण अवबोधाची तत्वे या टॉपिक अंतर्गत हे पॉईंट सान्निध्य, समावेश आणि साधर्म्य, सातत्य काही नाही आहे. तर ह्याचं उत्तर आहे समावेश. 62वा प्रश्न आहे. खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य नाही. आता कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे तिथं, योग्य नाही आणि अवबोध आणि प्रतिमा यातील फरक योग्य नाही. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे? प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. दुसरा पर्याय. तिसरा पर्याय, प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन. ती प्रतिमा. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. तर अशा पद्धतीने हे 4 पर्याय आहेत. आपलं उत्तर पर्यायामध्येच आहे पहा. तर कशा पद्धतीने पर्यायामध्ये आहे बघा. तर प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो, हे एक निगेटिव्ह वाक्य आहे. आणि प्रतिमा ही अवबोधाची नक्कल, हे पॉझिटिव्ह वाक्य धरलं. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ही प्रतिमा या वाक्य आहे. त्या अवबोध आणि प्रतिमेच्या. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. आता अवबोध तुटक असत नाही म्हणजे हे वाक्य प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे, ह्याला काय आहे, सहमत आहे. आणि प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो, हे काय विरुद्ध आहे. दोन वेगळ्या टोकाचे आहे. त्यामुळे हे उत्तर आहे प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो, योग्य नाही हे उत्तर आहे. 63वा प्रश्न पहा. 63व्या प्रश्नामध्ये प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमाच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला टिमटिम म्हणतात. आता ही व्याख्या संवेदनाची आहे का, कल्पनेची आहे का, भावनेची आहे का, प्रेरणेची आहे का? तर आपली ही आहे कल्पनेची व्याख्या. 64वा प्रश्न पहा. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खालील दिलेली योग्य विधाने सत्य. कोणती विधाने सत्य आहेत? आता विधाने दिलेत आणि कोणती विधाने सत्य आहेत असे अजून बरोबर असलेले पर्याय लिहायचे आहेत. तर पहिलं विधान अ मध्ये काय दिलेलं आहे? शब्द, प्रतिमा, कल्पना, सकारात्मक संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. अशा पद्धतीने ही 4 पर्याय आहेत. यापैकी कोणती विधाने सत्य आहेत? सत्य असलेली विधाने विचारलेली आहे. तर शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. आणि लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात का? प्रतीकच नुसतं दाखवून तर नाही. कार्यकौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत, तर शकतात. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. तर अशा पद्धतीने अ आणि ड हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. 65वा प्रश्न आहे बघा. बालकाला लाभणारा अनुवंशिक हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात काय बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आता योग्य नसलेले विधान विचारलेलं आहे आपल्याला. बालकाच्या शरीररचनेवर, स्नायूसंस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. कातडीचा रंग, केसांचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. तर मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. आता बघा, आई वडिलांचं कौशल्य, ज्ञान आपल्याला अभिरुची पुढील पिढीत आहे असं संक्रमित होईल का? तर नाही. आता हेच विचारलेलं आहे योग्य नसलेलं विधान, तर आपलं 3 नंबरचं योग्य नाही. 66वा प्रश्न आहे. अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणते घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर मानसिक वय, परिपक्वतेचे वय, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन. आता परिपक्वतेचे वय आहे ते आपले काय आहे, अनुवंशावर अवलंबून असते. आता व्यक्तिमत्व, भावनिक जीवन हे आपण काय करू शकतो, हे
आपल्या ह्याच्यावरती परिसरावरती पण अवलंबून असतं. फक्त अनुवंशावर म्हटलं तर परिपक्वतेचे वय. आता 67वा प्रश्न आहे, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? तर बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि मज्जासंस्थेची गरज असते का संवेदना निर्माण होण्यासाठी? नाही. तर हे 3 बरोबर. बाह्य उद्दीपकाची गरज असते, आपली ज्ञानेंद्रिय पण सक्षम पाहिजेत आणि आपली इच्छा असणे गरजेचे असते. मज्जासंस्था लागते का? नाही. तर अशा पद्धतीने आपण 67 प्रश्न बघितले. आता 68वा प्रश्न पहा. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे पीटर सोलोवली, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन, जॉन मेयर. तर भावनिक बुद्धिमत्ता 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी पहिल्यांदाच जगासमोर आणली आणि तेव्हापासून भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना वेगवेगळ्या अँगलने आपण त्याचा अभ्यास करत आहोत. 69वा प्रश्न आहे, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे टिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. नकारात्मकता, आत्मताडण, तादात्म्य, प्रक्षेपण. तर याचं उत्तर आहे प्रक्षेपण. 70वा प्रश्न बघा, मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खालील काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर बघा, पहिला पर्याय आहे, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारणमीमांसा करत बसू नये, निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, वगळलेल्या गोष्टीचा फार विचार करू नये, अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तर बघा, ह्याचं उत्तर आहे, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारणमीमांसा करत बसू नये. 71वा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमणात एक घटकामध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? तर पॅव्लवने मांडली का, बॅगलेने मांडली का, जडे यांनी मांडली का, थॉर्नडाईकने मांडली का? तर पॅव्लवची आहे अभिजात अभिसंधान उत्पत्ती, बॅगले यांची आहे ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उत्पत्ती, जडे यांची सामान्यीकरण उत्पत्ती आहे, तर थॉर्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती आहे. तर याचं उत्तर आहे बॅगले यांची ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती. जडे यांची काय आहे? सामान्यीकरण उपपत्ती. आता 72वा प्रश्न आहे बघा, किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? संख्यांकन, वर्णन, मूल्यांकन, अर्थन. तर मूल्यांकन हा टप्पा नाही. 73वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणती उदाहरणे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादीविषयी विचार करणे, कॉफी पिताना तिचा स्वाद, चव याविषयी विचार करणे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे, सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे. तर 73चं प्रश्नाचं उत्तर आहे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे म्हणजे संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. थँक्यू.